Hello student, topic morphology of a flowering plant. In previous lecture we understand what is modification and modification of the stem. मागच्या लेक्चरमध्ये आपण काही मॉडिफिकेशन बघितली होती. प्लांट ऑर्गनमध्ये फर्स्ट टाईप आपण अंडरग्राउंड रूट सिस्टीममधला रूट हा बघितला होता. त्यानंतर जो नेक्स्ट आपण एरियल शूट सिस्टीममधला सेकंड जो ऑर्गन आपण स्टडी केलेला आहे त्या ऑर्गनचं नाव आहे स्टेम. ओके, तर स्टेममध्ये आपण डेफिनेशन, त्यानंतर प्रॉपर्टीज ऑफ द स्टेम, त्यानंतर पार्ट्स ऑफ द स्टेम आणि त्यानंतर प्रायमरी फंक्शन्स स्टेममध्ये बघितलेली आहेत. आणि त्यानंतर नेक्स्ट जो इम्पॉर्टंट पॉईंट आहे त्या टॉपिकमधला तो म्हणजे मॉडिफिकेशन ऑफ द स्टेम. सर्वांना डेफिनेशन माहीतच आहे. व्हॉट इज मॉडिफिकेशन? मॉडिफिकेशन मीन्स स्टेम व्हेन स्टेम परफॉर्म ॲडिशनल फंक्शन इन्स्टेड ऑफ देअर नॉर्मल फंक्शन or when structural and functional changes that take place in stem to perform additional function according to need of a plant body. These changes are known as a modification of the stem, or this modified stem is also known as a metamorphosed stem. आता मॉडिफिकेशनमध्ये आपण त्यामध्ये 3 टाईप्सचा स्टडी करणार आहोत. मागच्याही लेक्चरला थोडंसं ह्यावर मी डिस्क्रिप्शन सांगितलं होतं. व्हेन स्टेम ग्रो बिलो द सॉइल सरफेस देन इट इज कॉल्ड ॲज ए अंडरग्राउंड स्टेम. व्हेन स्टेम ग्रो पार्शली अबाउट द सॉइल अँड पार्शली बिलो द सॉइल देन इट इज कॉल्ड as a subaerial stem. And when stem totally grow above the soil then it is called as a aerial stem. म्हणजे सर्वांना माहीत आहे की मॉडिफिकेशनचा स्टडी करताना पहिल्यांदा त्यामध्ये 3 कॅटेगरी केल्या पाहिजेत. कोणत्या 3 कॅटेगरी? आत्ता सांगितली होती की फर्स्ट कॅटेगरी अंडरग्राउंड मॉडिफिकेशन ऑफ स्टेम, सेकंड कॅटेगरी सब एरियल मॉडिफिकेशन ऑफ स्टेम आणि त्यामध्येच थर्ड कॅटेगरी आपण बघितली होती एरियल मॉडिफिकेशन ऑफ स्टेम. ओके, आता अंडरग्राउंड मॉडिफिकेशनमध्ये मागच्या लेक्चरला आपले 4ही टाईप झालेले आहेत. कोणते 4 टाईप किंवा त्यामधले एक्झाम्पल्स आहेत? तर फर्स्ट त्यामध्ये आपण रायझोम बघितलं होतं. रायझोममध्ये एक्झाम्पल आहेत जिंजर आणि सेकंड एक्झाम्पल टर्निप. त्यानंतर स्टेम ट्यूबर फॉर एक्झाम्पल पोटॅटो. थर्ड बल्ब फॉर एक्झाम्पल ओनियन अँड गार्लिक. अँड लास्ट टाईप इज ए कॉर्म ॲमॉर्फोफॅलस. दीज आर द अंडरग्राउंड मॉडिफिकेशन ऑफ द स्टेम. तर आजच्या लेक्चरला आपण मॉडिफिकेशन ऑफ स्टेममधला सेकंड पार्ट स्टार्ट करणार आहोत. आधी त्या मॉडिफिकेशनचं सर्वांना नाव लक्षात घ्या. सेकंड मॉडिफिकेशन इज ए सब एरियल मॉडिफिकेशन ऑफ अ स्टेम. आता सब एरियल मॉडिफिकेशन ऑफ स्टेमचं मिनिंग काय? कशाला म्हणायचं सब एरियल स्टेम? आता सब एरियल स्टेम इट इज कॉन्टॅक्ट बोथ. इट इज कॉन्टॅक्ट इन बोथ दॅट इज एअर ॲज वेल ॲज ए सॉइल. द स्टेम विच ग्रो partially above the soil and partially below the soil, then this kind of the stem is known as a subaerial stem. आता subaerial stemची सर्वांना डेफिनेशन समजलेली आहे. subaerial मॉडिफिकेशनमध्ये आपण कोणकोणती त्यामधले मॉडिफिकेशनचे टाईप बघणार आहोत. त्याची पहिल्यांदा नावं लक्षात घ्या. तर त्यामध्ये पहिल्यांदा ट्रेलर, त्यानंतर रनर नंतर स्टोलॉन नंतर सकर आणि त्यानंतर ऑफसेट. ही मॉडिफिकेशन, ह्या मॉडिफिकेशनचा स्टडी आपण सब एरियल मॉडिफिकेशन ऑफ स्टेममध्ये करणार आहोत. आणि त्यानंतर मग लास्ट जे मॉडिफिकेशन असणार आहे ते एरियल मॉडिफिकेशन. एरियल मॉडिफिकेशनमध्ये थॉर्न आहे, क्लॅडोड आहे, त्यानंतर फायब्रोप्लेट्स आहे, क्लॅडोफिल्स आहेत. ही
ही एक्झाम्पल आपण एरियल मॉडिफिकेशन ऑफ द स्टेममध्ये बघणार आहोत. तर आता आपण एरियाचा विचार करायचा नाही, आज आपल्याला बघायचं आहे सब एरियल मॉडिफिकेशन ऑफ द स्टेम. मगाशी सांगितल्याप्रमाणे सब एरियलचा अर्थ काय? व्हेन स्टेम ग्रो बिलो partially above the soil and partially below the soil, then it is called as a subaerial stem. ओके. आता जसं आपण अंडरग्राऊंड मॉडिफिकेशन ऑफ स्टेममध्ये काही कॅरेक्टर बघितले होते. कॅरेक्टर्स म्हणजे त्यामध्ये त्याच्या फीचर्स सांगितले होत्या की प्रेझेन्स ऑफ द नोड्स, इंटरनोड्स, प्रेझेन्स ऑफ द स्केली, प्रेझेन्स ऑफ द टर्मिनल ऑर ए ॲक्झिलरी बर्ड, आणि जे अंडरग्राऊंड मॉडिफिकेशन ऑफ स्टेम जे झालेलं आहे ते फॉर द स्टोरेज ऑफ द फूड मटेरियल अँड द व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. आता जसं आपण अंडरग्राऊंड मॉडिफिकेशन ऑफ स्टेममध्ये काही फीचर्स बघितलेले आहेत, त्याचप्रमाणे पहिल्यांदा आपल्याला सब एरियल मॉडिफिकेशन ऑफ द स्टेममधली काही फीचर्स बघायचे आहेत. तर ह्यामध्ये सुद्धा बाळांनो लक्षात घ्या की त्यामध्ये पहिला पॉईंट काय लक्षात ठेवणार आहात. सब एरियल मॉडिफिकेशन ऑफ द स्टेममध्ये लक्षात घ्या फर्स्ट फीचर, सब एरियल स्टेम कन्सिस्ट नोड्स अँड इंटरनोड्स. जसं रायझोममध्ये आपण हे कॅरेक्टर बघितलेलं आहे, त्याचप्रमाणे सब एरियलमध्ये सुद्धा हेच कॅरेक्टर तिथं रिप्रेझेंट करायचं. मग फर्स्ट कॅरेक्टर सब एरियलमध्ये काय सांगणार आहात, सब एरियल स्टेम कन्सिस्ट नोड्स अँड इंटरनोड्स. आता सेकंड पॉईंट, सब एरियल स्टेम कन्सिस्ट द स्केल लीव्ज. त्यामध्ये जे लीफ प्रेझेंट असतात त्या लीफचा टाईप लक्षात घ्या, स्केल लीव्ज आर द प्रेझेंट. त्यानंतर त्याच्या बेसल नोडल रिजनला रूट सिस्टीम प्रेझेंट असते, ॲडव्हान्टेशियस रूट सिस्टीम इज ए प्रेझेंट. आणि जसं आपण अंडरग्राऊंड मॉडिफिकेशन ऑफ स्टेममध्ये प्रेझेन्सी ऑफ द बर्ड हे कॅरेक्टरिस्टिक मेन्शन केलं होतं, त्याप्रमाणे इथंही हे कॅरेक्टरिस्टिक मेन्शन करावं लागेल की त्यामध्ये सुद्धा बर्ड्स प्रेझेंट असतात. फॉर एक्झाम्पल अपायकल बर्ड ऑर ए ॲक्झिलरी बर्ड. तर आता पुन्हा मी फीचर्स सांगते, कशाचे फीचर्स आहेत की सब एरियल स्टेम. फर्स्ट फीचर ह्यामध्ये काय मेन्शन केलं जाणार, सब एरियल स्टेम कन्सिस्ट नोड्स अँड इंटरनोड्स. नेक्स्ट पॉईंट, they bear scale leaves. Third point, they consist axillary bud. Fourth point, at the basal side advantageous root system is present. आता ही झाली सब एरियल स्टेमची काही कॅरेक्टरिस्टिक. आता त्यानंतर सब एरियल स्टेममध्ये टाईप कोणकोणते बघणार आहोत. मगाशी सांगितल्याप्रमाणे ट्रेलर, त्यानंतर रनर, त्यानंतर स्टोरॉन, सक्कर आणि ऑफसेट. ही आपण सब एरियल मॉडिफिकेशन ऑफ स्टेममध्ये काही टाईप्स बघणार आहोत आणि त्यामध्ये काही एक्झाम्पल. तर आजच्या लेक्चरला आपण सब एरियल मॉडिफिकेशनमध्ये 2 टाईप लर्न करणार आहोत. कोणते 2 टाईप? त्यामध्ये पहिल्यांदा टाईपची नावं लक्षात घ्या. फर्स्ट जो टाईप आहे त्या टाईपचं नाव आहे ट्रेलर आणि सेकंड जो टाईप आहे त्या सेकंड टाईपचं नाव आहे रनर. आता ह्यामध्ये नेहमीप्रमाणे आपल्याला माहीत आहे की कोणतंही मॉडिफिकेशन विचारल्यानंतर ते मॉडिफिकेशन कशाचं आहे हा पॉईंट तिथं फर्स्ट डिस्कस केला पाहिजे. मग ट्रेलरमध्ये फर्स्ट पॉईंट काय सांगता येईल, इट इज द मॉडिफिकेशन ऑफ रूट ऑर ए स्टेम ऑर ए लीफ. तर ह्यामध्ये पहिला पॉईंट माहिती आहे आपल्याला की ट्रेलर हे कशाचं मॉडिफिकेशन आहे, स्टेमचं. पण कोणत्या टाईपच्या स्टेमचं मॉडिफिकेशन आहे, तर त्या स्टेमचं टाईप लक्षात घ्या, सब एरियल. मग ह्यामध्ये फर्स्ट पॉईंट ह्यामध्ये काय मेन्शन केलं जाणार सांगा, ट्रेलर इट इज द मॉडिफिकेशन, सब एरियल मॉडिफिकेशन ऑफ अ स्टेम. आता सेकंड पॉईंट ह्यामध्ये मॉडिफिकेशन कशासाठी झालेलं आहे, फॉर ए व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. आता त्यानंतर ट्रेलरमध्ये एक्झाम्पल्स लक्षात घ्या. फर्स्ट एक्झाम्पल आहे इफोर्बिया आणि सेकंड एक्झाम्पल आहे ट्रायडॅक्स. एक्झाम्पल्स ऑफ द ट्रेलर्स आर, कोणते एक्झाम्पल आहेत बघा,
इफोर्बिया आणि सेकंड एक्झाम्पल आहे ट्रायडॅक्स. आता ह्यामध्ये फर्स्ट पॉईंट ह्यामध्ये काय मेन्शन केलं जाणार? शूट स्प्रेड ओव्हर द ग्राउंड विथाउट इंटरवल then it is called as a trailer. ओके. सेकंड पॉईंट ह्यामध्ये जो ब्रांचेसचा टाईप आहे, द ब्रांचेस आर आयदर फ्लॅट और ब्रांचेस आर पार्टली व्हर्टिकल. म्हणजे ब्रांचेसमध्ये दोन टाईप लक्षात घ्या. फर्स्ट जो टाईप आहे त्याला फ्लॅट टाईप आणि सेकंड जो टाईप असेल तो पार्शली व्हर्टिकल. फ्लॅट म्हणजे थोडासा हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल म्हणजे त्याची जी ग्रोथ होणार आहे ती अपवर्ड डायरेक्शन होणार आहे. आता इथं जो फ्लॅट हा वर्ड वापरलेला आहे तिथं एक सायंटिफिक वर्ड लक्षात घ्या. इट इज कॉल्ड ॲज ए प्रोक्युबंट. आणि पार्टली व्हर्टिकल जो वर्ड आहे तिथं पण एक सायंटिफिक वर्ड लक्षात घ्या, डॉक्युबंट. ओके. बघा त्यामध्ये फर्स्ट पॉईंट लक्षात काय ठेवणार सांगा, शूट स्प्रेड ओव्हर द ग्राउंड विथाउट इंटरवल. आणि नेक्स्ट पॉईंट ह्यामध्ये काय सांगणार सांगा, द ब्रांचेस आर आयदर फ्लॅट ऑर ए पार्टली व्हर्टिकल. पण फ्लॅट असेल तर तिथं MCQसाठी जर तुम्हाला हा शब्द विचारला तर तिथं सांगता आला पाहिजे की प्रोक्युबंट. आणि व्हर्टिकल असेल तर तिथं वर्ड काय असणार आहे सांगा, डॉक्युबंट. आणि ह्याची एक्झाम्पल कोणती आहेत, इफोर्बिया आणि सेकंड एक्झाम्पल आहे ट्रायडॅक्स. आता एरियल मॉडिफिकेशन ऑफ स्टेममध्ये सेकंड एक्झाम्पल बघणार आहोत, रनर. आणि रनरमध्ये जर तुम्हाला एखादं जर बेस्ट एक्झाम्पल सांगायचं असेल तर त्यामध्ये एक्झाम्पल सांगता येईल लॉन ग्रास. आपण गार्डनमध्ये वगैरे गेल्यावर आपण जे ग्रास बघतो ते ग्रास म्हणजे काय आहे तर स्टेम आहे. पण कोणत्या टाईपचं स्टेम आहे, एरियल स्टेम. आता ह्यामध्ये काय काय लक्षात ठेवायचं की रनर हे मॉडिफिकेशन कशाचं आहे. रनर इट इज द एरियल मॉडिफिकेशन ऑफ द स्टेम. आता ह्या रनरचं मॉडिफिकेशन कशासाठी झालेलं आहे, इट इज मॉडिफाईड फॉर द व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन. रनर स्प्रेड इन ऑल डायरेक्शन. रनरचं जे स्प्रेडिंग होतं ना ते ऑल डायरेक्शनमध्ये स्प्रेड होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रनर्स जे आहेत त्याची जी ग्रोथ आहे ती हॉरिझॉन्टली टेक प्लेस होते. आणि त्यामध्ये लक्षात घ्यायचं की रनर कन्सिस्ट नोड्स अँड इंटरनोड्स. रनर काय कन्सिस्ट करणार, नोड्स अँड इंटरनोड्स. रनर्स ऑल्सो कन्सिस्ट स्केली ड्यूज अँड इन द ॲक्झिलरी बर्ड इज ए प्रेझेंट. आणि रनरमध्ये जर तुम्हाला डेफिनेशन विचारलं तर रनरची डेफिनेशन काय सांगता येईल सांगा, स्पेशल नॅरो प्रोस्ट्रेट or a horizontal branches which develop at the base of the erect shoot. It is called runner किंवा त्याला क्राउन, CROWN, क्राउन असंही म्हटलं जातं. मग ह्यामध्ये डेफिनेशन काय सांगता येईल बघा, क्राउनचे डेफिनेशन जर तुम्हाला विचारलं तर तिथं डेफिनेशन काय मेन्शन करणार आहे, स्पेशल नॅरो प्रोस्टेट और ए हॉरिझॉन्टल ब्रांचेस which develop at the base of the erect shoot. It is called as a crown. What is crown? रनर म्हटलं की रनरमध्ये हा वर्ड आला पाहिजे. What is crown? क्राउनचा अर्थ काय, स्पेशल नॅरो प्रोस्टेट और ए हॉरिझॉन्टल ब्रांचेस which develop at the base of the erect shoot. It is known as a crown. आता सेकंड पॉईंट मगाशी सांगितल्याप्रमाणे रनर कन्सिस्ट नोड्स अँड इंटरनोड्स. आपल्याला माहीत आहे की रनर्समध्ये प्रेझेन्सी कशाची असणार आहे, नोड्स अँड इंटरनोड्स. आता ह्यामध्ये आणखी एक लक्षात ठेवायचं की नोडल साईडला जे लिप प्रेझेंट आहे तो लिपचा टाईप कोणता असणार सांगा, स्केल लिप. आणि ह्या स्केल लिप आणि स्टेमच्या मध्ये जी बर्ड प्रेझेंट असते त्या बर्डचं नाव काय असणार आहे सांगा, ॲक्झिलरी बर्ड. आणि ह्या ॲक्झिलरी बर्डला जेव्हा थ्योरिबल कंडिशन ऑब्टेन होणार तेव्हा त्या ॲक्झिलरी बर्डपासून पुन्हा न्यू क्राउन किंवा न्यू रनर्स फॉर्म होणार. आणि रनरची जी ग्रोथ आहे, रनर्स स्प्रेड इन ऑल ओव्हर द डायरेक्शन.
आणि बेसल साईडला त्याच्यामध्ये काय प्रेझेंट असणार आहे तर ॲडव्हान्टेशियस रूट्स आर द प्रेझेंट. बघा रनरमध्ये पहिला पॉईंट आहे तर काय सांगता येईल रनर इट इज अंडरग्राऊंड मॉडिफिकेशन ऑफ द स्टेट. सेकंड पॉईंट यामध्ये काय सांगता येईल सांगा की क्राऊन म्हणजे काय स्पेशल नॅरो प्रोस्टेट और ए हॉरिझॉन्टल ब्रांचेस which develop at the base of the erect shoot. It is known as a crown. Runner spread in all direction. Runner consists nodes and internodes. At the nodal side scalenules are present and in axillary buds are the present, and at the basal side adventitious root are the present. आणि ह्याचं एक्झाम्पल जर विचारलं तुम्हाला रनरचं तर रनरमध्ये एक्झाम्पल सांगायचं सायनोडॉन डिक्टिडॉन. म्हणजे लॉन ग्रासचं जे बॉटॅनिकल नेम आहे ते बॉटॅनिकल नेम तुम्ही तिथं कसं लिहिणार आहे सायनोडॉन डिक्टिडॉन. सायनोडॉन हे त्याच्या जिनसचं नाव आहे आणि डिक्टिडॉन हे त्याच्या स्पेसीसचं नाव आहे. आणखी एक्झाम्पल तुम्हाला जर यामध्ये सांगायचं असेल रनरमध्ये ऑक्झॅलिस आहे सेंटेल आहे. These are the examples of the runner, and runner it is the sub-aerial modification of the stem. It is modified for the vegetative propagation. Runner consists nodes and internodes. Runner also consists scapegoats. Runner consists or runner bear axillary bud, and at the basal side adventitious root system is a present. And what is crown? Special narrow प्रोस्टेट हा वर्क आपल्याला रायझोमध्ये झालेला आहे. रनर्स आहे स्पेशल नॅरो प्रोस्टेट और ए हॉरिझॉन्टल ब्रांचेस which develop at the base of the erect shoot. It is known as a runner. आणि यामध्ये प्रेझेन्स कशाचे असणार नोट्स असणार इंटरनोट्स असणार स्केल न्यूज असणार ॲक्सिलरी बर्ड्स असणार आणि ॲडव्हान्टेशियस रूट्स. आणि रनरचं एक्झाम्पल जर घ्यायचं असेल तर लॉन ग्रास किंवा त्याला सायनॅटॉन डिक्टिडॉन सेकंड एक्झाम्पल आहे ऑक्झॅलिस आणि थर्ड एक्झाम्पल आहे सेंटेला. तर बघा आजच्या लेक्चरला आपण दोन सब एरियल मॉडिफिकेशन बघितलेले आहेत. फर्स्ट जे आहे ते ट्रेलर आहे आणि सेकंड जे आहे ते रनर आहे. त्याच्यामध्ये एक्झाम्पल कोणतं सांगणार आहे सांगा इफोर्बिया आणि ट्रायडॅक्स. रनरमध्ये एक्झाम्पल कोणती सांगणार आहात सायनॅटॉन डिक्टिडॉन ऑक्झॅलिस आणि सेंटेला. आणि यामध्ये जी ब्रांचेस आहेत ब्रांचेसची डेव्हलपमेंट आयदर फ्लॅट और एक पार्टली व्हर्टिकल. आणि फ्लॅट असेल तर त्याला वर्ड काय वापरायचा आहे सांगा प्रोट्युबंट आणि व्हर्टिकल असेल तर तो वर्ड काय असणार आहे सांगा प्रोट्युबंट. and these shoot spread over the ground without interval. ओके. आणि एक्झाम्पल काय लक्षात ठेवा सांगा इफोर्बिया आणि ट्रायडॅक्स. रनरमध्ये स्पेशल नॅरो प्रोस्टेट और हॉरिझॉन्टल ब्रांचेस which develop at the base of the erect shoot. It is known as a crown. Crown consists adventitious root system at the basal side, and it consists nodes and internodes. At the nodal side scale leaves are present, and in the axil of the scale leaf axillary bud is a present. An example of the runner that is a long cross सायनॅटॉन डिक्टिडॉन ऑक्झॅलिस और ए सेंटेला. तर अशा प्रकारे आपण आजच्या लेक्चरला सब एरियल मॉडिफिकेशन ऑफ स्टेममध्ये दोन टाईप्स बघितलेले आहेत. नेक्स्ट लेक्चरला आपण राहिलेली नेक्स्ट सब एरियल मॉडिफिकेशन बघणार आहोत. थँक्यू वॉचिंग दिस व्हिडिओ.